नमस्कार. टॉप न्यूज मराठीच्या इव्हिनिंग महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात महत्त्वाच्या टॉप स्पीड न्यूज. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ठाकरे स्वबळावर लढणार. पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचं ठाकरेंचं मत. उद्धव ठाकरेंच्या सूतोवाचवर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया. लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसचा एल्गार. राष्ट्रीय मतदार दिनी राज्यभर करणार तीव्र आंदोलन. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती. जुन्नरच्या द्राक्षांची बांगलादेशात निर्यात. द्राक्षाला प्रति किलो 110 ते 125 रुपये भाव. बांगलादेशी व्यापाऱ्यांची शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन खरेदी. वक्फ दुरुस्ती विधेयकावर संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत मोठा गदारोळ. विरोधी पक्षांचे 10 खासदार एका दिवसासाठी निलंबित. विरोधकांचं म्हणणं ऐकून घेतलं जात नसल्याचा आरोप. मंत्रालयाबाहेर झाडावर चढून एका तरुणाचं आंदोलन. तरुण नाशिक जिल्ह्यातील गिरणानगर गावचा रहिवासी. गावच्या सरपंचानं भ्रष्टाचार केल्याच्या आरोपात चौकशीची मागणी. उदय सामंत यांचा ठाकरेंना धक्का. शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश. रत्नागिरीत शेकडो कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण घेतलं हाती. महिना अखेरपर्यंत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ठरण्याची शक्यता. अमित देशमुख आणि सतेज पाटील अशी 2 नावांची चर्चा. 27 जानेवारीला राहुल गांधी घोषणा करणार असल्याचा अंदाज. मनसेची नाशिक शहर आणि जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त होण्याची शक्यता. राजीनामे दिलेल्या नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी राज ठाकरेंनी साधला संवाद. स्थानिक नेत्यांबाबत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या अनेक तक्रारी. अमरावती जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात 111 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका. 131 ग्रामपंचायत सदस्य तर 5 थेट सरपंचाची होणार निवड. वर्षभरापासून रखडल्या होत्या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका. वाल्मिक कराडवर आयसीयू मध्ये उपचार सुरू. वाल्मिकच्या तब्येतीत अजूनही सुधारणा नाही. रुग्णालयातील मुक्काम काही दिवस वाढण्याची शक्यता. टॉप न्यूज मराठीच्या इव्हिनिंग महाराष्ट्रमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.